10 किलो. फ्रेंड्स, मटरचं फर्स्ट हार्वेस्टिंग करणार आहे. 4-5 शेंगा काढणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी बघायला आली इथं. हे पहा, पावटे. तर आजचा दिवस बहुतेक पावट्याचा हार्वेस्टिंगचा असेल. इथे दाणे थोडे भरलेत. मी चेक करून पावट्याच्या शेंगा आज हार्वेस्ट करते. आजचं हे फर्स्ट हार्वेस्टिंग आहे. तुम्हाला माहिती आहे, पावटा लावल्यापासून हे दाणे ज्या शेंगामध्ये तयार झाले ते चेक करून तेवढ्या शेंगा काढते. त्यामुळे थोडं वेळ लागणार आहे. निवडून काढते मी. सरसकट सगळ्यात दाणे अजून भरलेले नाही आहेत. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझी ऑर्गॅनिक शेती असून सुद्धा हे पहा, अजिबात ह्याच्यावर मावा हा रोग पडलेला नाहीये. नाहीतर शेंगावर बहुधा पडतो, तुम्हाला माहिती आहे. मी राख घालते. आजही दाखवणार आहे. मी ज्या रोपांना राख घालणार आहे मी दाखवणार आहे तुम्हाला. एकदम देशी पावटे आहेत हे. आणि मी आत्ता हा एडिट करताना सांगते, मी सकाळी ह्याची पावट्याची उसळ बनवून आम्ही खाल्ली आणि खूपच चविष्ट होती. चला दुसऱ्या वेलाकडे जाऊया. त्या वा ह्या वेलांना असे झुपकेच्या झुपके मस्त तयार झालेत. शेंगा दिसत असतील, दाणे आहेत त्यामध्ये. मी सगळे काढून घेते पटकन. पावट्याच्या शेंगा तोडणे आणि पावट्याच्या शेंगा सोलणे दोन्ही वेळखाऊ काम आहेत. आज अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, कंप्लीट व्हिडिओ पहा. आज बंपर हार्वेस्टिंग आहे आपलं. आणि आपल्या बागेतल्या बऱ्याचशा भाज्यांचं मी आज फर्स्ट टाईम हार्वेस्टिंग करणार आहे. तर जरूर पहा व्हिडिओ. खूप सुंदर असे टोमॅटो लागलेले आहेत. बऱ्याचशा टोमॅटोच्या रोपांना पाहू शकता तुम्ही. आता सगळ्यात आधी कांद्याची पात पण काढणार आहे मी थोडी. कांद्याची पात उपमा, पराठे, थालीपीठ, नूडल्स सगळ्यामध्ये घालते मी कांद्याची पात. मागच्या व्हिडिओमध्ये मी लसणाची पात हार्वेस्ट केलेली. त्यानंतर आम्ही त्याची चटणी बनवली. खूपच सुंदर झाली होती. फ्रेंड्स, मटरचं फर्स्ट हार्वेस्टिंग करणार आहे. 4-5 शेंगा काढणार आहे. बघायला की दाणे किती भरलेत मटरचे आणि खाऊन टाकायचं. चला. इतके टपोरे दाणे भरलेल्या मटरच्या शेंगा पाहून काय भारी वाटते. भोगी संक्रांती जवळ आलेली आहे आणि माझ्या या बागेमध्ये सगळ्या भाज्यांचा असा मस्त सुकाळ आहे. चला, फुलगोबी मटरसाठी मिळालेल्या आहेत शेंगा. या आपल्या फरसबी, फ्रेंच बीन्सच्या ह्या बघा वेलावर थोडासा कीड वाटते काही वेलांवर आहे. इथे शेंगाही आलेल्या आहेत. हे पहा किती सुंदर. तर मी आता राख घालणार आहे ह्याच्यावर. फ्रेंड्स, हे पहा राख आम्ही असं ह्याच्यावर घालतो, ह्या रोपांवर अशी. तुम्हाला वाटत असेल की ह्याचा काय उपयोग होतोय का नाही, पण अनुभवानं सांगते खूप छान ह्याचा उपयोग होतो. कीड नाहीशी होते. फ्रेंड्स, गवारीची रोपं लावली होती आपण, आठवतं ना? मागच्या व्हिडिओ पहा. तिथेही मी राख घालून ठेवतीये म्हणजे अजिबात कीड नाही लागायला पाहिजे. हे पहा, बीटरूट आपले काय मस्त वाढत आहेत. हे मी चौथ्यांदा आता मला मेथीचं पीक मिळतंय एवढ्याशा एरियामध्ये. तर ह्या वेळेला मी ही मेथी खुडणार नाहीये, सगळी उपटून काढणार आहे. तर म्हणजे आपल्याला 4 वेळा मेथी मिळाली या बियांपासून. मेथी अशी उपटून काढताना पटपट होती,
पण मेथी खुडायला भरपूर वेळ लागतो, अगदी नाजूकपणे करावं लागते ते काम. आणि ही शेजारी जी लाल माठ भाजी दिसते ना, तीही मी 4 वेळा आत्तापर्यंत त्याला खुडलेली आहे. आणि मी बघितलंय लाल माठ ही भाजी खूप पटपट पटपट वाढती. पालक ही तांदळी ही मेथीला थोडासा वेळ लागतो. हे पहा फ्रेंड्स, मस्तपैकी मेथीची एक मोठी पेंडी मिळालेली आहे. पहिलं हार्वेस्टिंग आज कशाचं? ब्रोकोली. मस्त आलेलं आहे ब्रोकोलीचं फूल. हा ब्रोकोलीचा मी गड्डा काढला, त्याच्या शेजारी पण ही छोटी छोटी 2 फुलं दिसतात पहा ब्रोकोलीची. बघूया मोठी होतात का. तुम्ही जर ब्रोकोली खात असाल तर कशी खाता, भाजी करता की कशी खाता, जरूर कमेंटमध्ये लिहा. मी तर मस्त तेलावर परतवून थोडी शिजवून त्यावर मीठ घालून खाते आणि ब्रोकोलीचं सूपही बनवते. फ्रेंड्स, आज बंपर हार्वेस्टिंग आहे. आई मला मदत करते. हे बघा, चपट्या घेवड्याच्या शेंगा तोडते ती. बापरे, मुळे बघा. फ्रेंड्स, फायनली भोपळा काढत आहे, पंपकिन. हे पहा, आय एम सो हॅप्पी. औच, ये देखो. बघा फ्रेंड्स, मस्तपैकी भोपळा मिळालेला आहे आपल्या वेलाचा. असेल 10 किलो. आई, तर मस्त माझं भाजीचं दुकान उघडं आहे फ्रेंड्स. या लवकर भाजी खायला फ्रेश. पहा मी आज काय काय हार्वेस्ट केलं. हा आईनं काढलेल्या ह्या चपट्या घेवड्याच्या शेंगा. आणि आपण फर्स्ट टाइम हार्वेस्ट केलेले हे मटर. हे बघा, वाटाण्याच्या शेंगा. आणि आपण आज ही चौथ्यांदा मी सगळी ही मेथी काढून टाकलेली आहे. आणि हे आपण थोडेसे घेतलेली आहे कांद्याची पात, खूप सारा हा फ्लावर. आणि हे पहा आपला सुंदर असा 10 किलोचा भोपळा. हे 3 मुळे आपण आज फर्स्ट टाइम हार्वेस्ट केलेला आहे. घेवडाच्या शेंगा आणि सुंदर अशी ब्रोकोली. आणि ही घेवडा नाही, पावट्याच्या शेंगा, दाणे भरलेले आहेत. आणि कोथिंबीर आणि मिरच्या. आणि खूप साऱ्या पावट्याच्या शेंगा अजूनही निघणार आहेत माझ्या बागेतून. तर हे आजचं हार्वेस्टिंग, बंपर हार्वेस्टिंग तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा फ्रेंड्स. लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आणि माझं जर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.